यावेळेस आपण एक नवीन टॉपिकवर बोलतोय। तर बेसिकली इन्शुरन्स किती घेतला पाहिजे, तर त्या संदर्भात थोडक्यात आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। तर इन्शुरन्स मध्ये जे काही प्रकार आहेत, लाईफ, हेल्थ किंवा कार इन्शुरन्स असेल, फायर इन्शुरन्स असेल, हे जे काही 3-4 प्रकार आहेत, तर त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी लोक इन्शुरन्स घेताना कमी प्रमाणात किंवा जेवढी व्हॅल्युएशन पाहिजे त्या व्हॅल्युएशन प्रमाणे इन्शुरन्स घेत नाही। तर याचं रिझन का घेत नाहीये, तर बऱ्याच लोकांशी आम्ही ज्यावेळेस डिस्कस करतो त्यावेळेस असं येतं की त्याचा प्रीमियम हा खूप जास्त येतो असं लोकांना वाटतं आणि म्हणून लोक तो कसा कमी करता येईल आणि मला कसा डिस्काउंट मिळेल ह्या गोष्टी त्यामध्ये पाहत असतात। तर याच्यात बेसिकली पहिल्यांदा आपण हेल्थ इन्शुरन्स किती घेतला पाहिजे या संदर्भात थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो। हेल्थ इन्शुरन्स ही आपल्या फॅमिलीमध्ये किती लोक त्याच्यामध्ये कव्हर केलीत आणि आपली लाईफस्टाईल काय आहे, आपल्याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेलं आणि कुठल्या ठिकाणी आपण त्याची ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि त्या ट्रीटमेंटला आपल्याला किती खर्च येऊ शकतो, ह्या पद्धतीनं आपण आपलं स्वतःनी ती गोष्ट माहिती करून घेतली पाहिजे। कारण बरीचशी लोक जी असतात त्यांना साधे हॉस्पिटल पण चालतात, काही लोकांना साधे हॉस्पिटल त्यांना आवडत सुद्धा नाहीये, त्या ठिकाणी त्यांना वाटतं मला चांगले 5 स्टार ट्रीटमेंट मिळाले पाहिजे, असे हॉस्पिटल त्यांना गरजेचे असतात। काही लोकांना त्याच हॉस्पिटलमध्ये सिंगल प्रायव्हेट, म्हणजे काही लोकांना साध्या शेअरिंग रूम पण चालतात, काही लोकांना सिंगल प्रायव्हेट रूम पाहिजे असेल, काही लोकांना सूट पण हवा असतो रूममध्ये गेल्यानंतर आणि त्यांना ट्रीटमेंट चांगली पाहिजे असते। तर अशा टाईपमध्ये ज्यावेळेस काही गोष्टी घडतात त्यावेळेस त्या टाईपमधला इन्शुरन्स, त्या अमाऊंटचा इन्शुरन्स त्या व्यक्तीने घेणं गरजेचं आहे। म्हणजे उदाहरण द्यायचं ठरलं तर एखादा व्यक्ती म्हणतो मला 10 लाख रुपयाचा इन्शुरन्स कव्हर द्या आणि तो म्हणतो मला सूटमध्ये राहायचं आहे किंवा सिंगल प्रायव्हेट रूममध्ये राहायचं आहे आणि त्यावेळेस त्या सिंगल प्रायव्हेट रूम किंवा सूटचं पर डे भाडं समजा 40,000 50,000 रुपये असू शकतं जर सूटमध्ये गेला तर। आणि मग त्यावेळेस त्यांनी जर इन्शुरन्स कमी घेतलेला असेल तर फक्त त्या रूमच्या रेंटमध्येच त्याचा इन्शुरन्स कव्हर संपून जातं आणि त्याला पैसे स्वतःला भरावे लागतात। म्हणून त्या टाईपमध्ये प्रत्येकानं त्याच्या लाईफस्टाईल प्रमाणे तो इन्शुरन्स कव्हर घेणं गरजेचं आहे। हल्ली इन्शुरन्स कंपन्या मिनिमम 5 लाख रुपयापासून मेडिक्लेम कव्हर देतात, तर 7 करोड पर्यंतच्या इन्शुरन्स कव्हर देणाऱ्या कंपन्या आहेत। प्लस त्याबरोबर तुमचं टॉपअप पण होतं, म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचा इन्शुरन्स कव्हर हा डबल होत जातो, ट्रिपल होत जातो किंवा अनलिमिटेड होत जातो। तर ह्या पद्धतीने इन्शुरन्स कव्हर घेणं गरजेचं आहे। काही लोकांना ह्याच इन्शुरन्ससाठी, ट्रीटमेंटसाठी, एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला, एखाद्या व्यक्तीला काही आजार आहेत जे समजू शकत नाही आहेत आणि पण त्या माणसाची कॅपॅसिटी खूप आहे, तर अशी लोक फॉरेनला ट्रीटमेंट घेण्यासाठी बरीचशी लोक म्हणतात मला आउट ऑफ इंडिया जाऊन ट्रीटमेंट घ्यायची आहे, तर ते सुद्धा कव्हर करता येतं। अशाही काही मेडिक्लेम पॉलिसी आहेत का ज्याच्यामध्ये तुम्हाला फॉरेन ट्रीटमेंट पण घेता येते, पण त्या ठिकाणी जर तुम्ही कमी अमाऊंटचा इन्शुरन्स घेतला तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉरेन ट्रीटमेंट घेता येत नाही, कारण ती त्याच्यामध्येच संपून जाते। तर हा एक मेडिक्लेमचा माध्यमातून जे काही इन्शुरन्स कव्हर घेता तो तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल प्रमाणे, तुमच्या कुवतीप्रमाणे इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे। माझं वैयक्तिक मत जर विचार केला तर मिनिमम 25 लाख रुपयाचा इन्शुरन्स भारताच्या लाईफस्टाईल प्रमाणे घेणं गरजेचं आहे। सेकंड, लाईफवर जर गेलो तर लाईफ इन्शुरन्समध्ये प्रत्येक माणसाची एक व्हॅल्यू ठरवली जाते, जसं हेल्थमध्ये आहे तसंच लाईफमध्ये पण आहे आणि ही व्हॅल्यू सिमिलर त्याच्या लाईफस्टाईल प्रमाणेच तयार होते, प्लस त्याच्या इन्कम प्रमाणे तयार होते आणि ती जी लाईफस्टाईल आहे त्याचा जो इन्कम आहे हा इन्कम प्रमाणेच लाईफस्टाईल तयार होते आणि लाईफस्टाईल प्रमाणे इन्शुरन्स तयार करणं गरजेचं आहे। आम्ही मार्केटमध्ये ज्यावेळेस लोकांशी बोलतो इन्शुरन्स संदर्भात, तुम्ही टर्म इन्शुरन्स 1 करोड 2 करोड 5 करोडचा घेतला पाहिजे, काही लोकांना आम्ही 100 करोड पर्यंत पण आम्ही ऑफर करतो, 100 करोड पर्यंतचा पण तुम्ही इन्शुरन्स घेतला पाहिजे, परंतु लोक त्या ठिकाणी त्याचा प्रीमियम जास्त येतो म्हणून तो इन्शुरन्स कव्हर घेत नाहीये। तर त्यांनी तेवढा इन्शुरन्स का घ्यावा, का घेणं गरजेचं आहे याबद्दल मी थोडक्यात सांगतो। तर लाईफ इन्शुरन्समध्ये जर ज्यावेळेस टर्म इन्शुरन्स घेतला जातो त्यावेळेस काही गोष्टी अशा घडल्या जातात, इन केस त्या व्यक्तीची जर डेथ झाली आणि त्या व्यक्तीची लाईफस्टाईल खूप चांगल्या प्रकारची असेल आणि त्या ठिकाणी जर डेथ झाली तर त्याला समजा त्याला जर 1 करोड रुपयाचाच त्यांनी कव्हर घेतलेला आहे आणि त्याचा पगार किंवा ॲन्युअल इन्कम जर काढला तो जर त्याचा 15-20 लाख रुपये असेल आणि त्यांनी जर 1 कोटीचा इन्शुरन्स कव्हर घेतला आणि उद्या जर त्याचं काही कमी जास्त झालं तर त्या कंडिशनला त्याच्या फॅमिलीला 1 कोटी रुपये मिळतात। पण ते जे काही 1 कोटी रुपये आहेत ते 1 कोटी रुपये त्याला मिळाला, त्याच्या फॅमिलीला मिळाल्यानंतर ती फॅमिली ते 1 कोटी रुपये जरी बँकेमध्ये एफडी केली तर त्या एफडीचा रेट ऑफ इंटरेस्ट आपण जर काढला 6 किंवा 7%, तर वर्षाला साधारण त्याला 7 लाख रुपये 7% 7 लाख रुपये मिळतात। डिवायडेड बाय 12 जर केलं तर आपण बघितलं तर साधारण 60,000 रुपये मंथली होतात आणि त्याच ठिकाणी त्याचा 20 लाख रुपये ॲन्युअल इन्कम होता, तर तो साधारण 1.5 लाखाच्या घरात ॲन्युअल इन्कम होता आणि मंथली इन्कम होता आणि या ठिकाणी 60,000 रुपये देतात
आणि त्यावेळेस काय होतं, ती जी फॅमिली आहे त्या फॅमिलीला 1.5 लाखाच्या जे 60,000 रुपये त्या फॅमिलीच्या घरात आले, तर त्या फॅमिलीची लाईफस्टाईलमध्ये खूप मोठे चेंजेस करावे लागतात आणि त्या ठिकाणी त्याचे लोन्स असतील, काही असतील, लायबिलिटी असेल तर त्या कव्हर होत नाही आणि मग तो इन्शुरन्स पुरेसा न घेतल्यामुळं ह्या गोष्टी घडू शकतात. म्हणून त्याचा जो काय ॲन्युअल इन्कम आहे त्याच्यात 10 टाइम्स तरी मिनिमम सम ॲश्युर्ड घेणं गरजेचं आहे. प्लस ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्या त्याच्या लाईफस्टाईल प्रमाणे किंवा त्यांच्या ग्रेड प्रमाणे 20 टाइम्स कव्हर देतात, काही कंपन्या 30 टाइम्स देतात, काही कंपन्या 25 टाइम्स देतात. वेगवेगळ्या टाइप्समध्ये इन्शुरन्स कव्हर दिला जातो आणि तो इन्शुरन्स कव्हर फुल घेणं गरजेचं आहे. आपला जो इन्कम आहे त्या इन्कम प्लस आपलं एज त्याच्यामध्ये जे काही बसतं त्याप्रमाणे घेणं गरजेचं आहे. याचं हे सर्वात मोठं म्हणजे मागाशी जे काही तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण सांगितलं ते होतं. लाईफस्टाईल प्रमाणे इन्शुरन्स घ्या हेच माझं सांगणं आहे. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओच्या माध्यमातून.